अगदी सुरुवातीच्या काळामध्ये इशारा सभा ज्या ठिकाणी पार पडली तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, त्यानंतर शांतता मोर्चासाठी लाखोंचा जनसमुदाय ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जमा झाला तो जिल्हा सुद्धा बीड जिल्हा, आणि आता दसऱ्यासाठी ज्या ठिकाणी नियोजन सुरू आहे तो जिल्हा सुद्धा बीड जिल्हा. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांना लाखोंचा अशा पद्धतीचा प्रतिसाद का मिळत आहे त्याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे. आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो. आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला थेटपणे सुरुवात करतो. आजचा विषय जरांगे पाटील यांना बीडमध्ये इतका प्रतिसाद का, आणि त्याची काही कारणं आहेत. तीच काही 7 कारणं मी या ठिकाणी मांडणार आहे, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातलं माझं पहिलं आणि प्रमुख कारण आहे मराठा वर्सेस वंजारी संघर्ष. होय, मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून आहे. वंजारी समाजाची संख्या बीड जिल्ह्यामध्ये खूप जास्त आहे. ज्या पद्धतीने वंजारी समाज हा महाराष्ट्रात नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, आणि त्यातही सगळ्यात जास्त जर कुठे असेल तर तो बीडमध्ये आहे. तो असावा का नसावा का हे प्रश्न वेगळे आहेत. कुठला समाज कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त असावा असं तर आपण काय म्हणू शकत नाही. मात्र पूर्वापार ही लोक या ठिकाणी मराठा आणि वंजारी समाज एकत्र नांदत आहेत, गुण्या गोविंदाने नांदत आहेत. मात्र ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने राजकारण हळूहळू जातीवरती यायला लागलं, खऱ्या अर्थाने 1990 नंतर, 1995 नंतर किंवा 2000 नंतर, 2005 नंतर ज्या पद्धतीने, आणि आत्ता 2019 किंवा 2024मध्ये ज्या पद्धतीने राजकारण हे जातीवरती यायला लागलेलं आहे, त्याच्यानंतर मराठा आणि वंजारी समाज यांच्यामध्ये संघर्ष होणं हे साहजिक होतं. थोडाफार संघर्ष या ठिकाणी सुरू झाला, आणि या संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने वंजारी समाजाचं एक नेतृत्व, अतिशय उत्कृष्ट नेतृत्व या जिल्ह्यामध्ये उदयाला आलं. स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे हे या ठिकाणी जन्माला आले. त्यांनी या जिल्ह्याचं अनेक वर्ष नेतृत्व केलेलं होतं. त्याचबरोबर या जिल्ह्याचे ते अनेक वेळा पालकमंत्री होते, या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अनेक मंत्रिमंडळही त्यांनी सांभाळलेली आहेत. एक वंजारी समाजाला अतिशय उत्कृष्ट नेतृत्व मिळालं, मात्र मराठा समाजाला या ठिकाणी नेतृत्व आजपर्यंत मिळालेलं नव्हतं. खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने एक नेतृत्व मराठा समाजाला मिळालं, मराठा समाजाला एक चेहरा मिळाला, आणि साहजिकच मग मराठा समाजामधून जरांगे पाटील यांना प्रतिसाद मिळणं हे साहजिक होतं. त्यातलं पहिलं प्रमुख कारण मी आत्ता या ठिकाणी सांगितलेलं आहे, आणि ते म्हणजे मराठा आणि वंजारी समाज यांच्यामधला जो संघर्ष होता, त्या संघर्षामुळे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना इतका मोठा प्रतिसाद हा बीड जिल्ह्यामधून मिळालेला आहे. हे माझं पहिलं कारण होतं. त्यानंतर माझं दुसरं कारण आहे मुंडे घराणं. होय, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने गोपीनाथराव मुंडे या जिल्ह्यामध्ये पुढे आले, त्यांचं राजकारण सुरू झालं, त्यानंतर त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवलेली होती. 2014मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांनी नेतृत्व स्वतःकडे घेतलं. आत्ता या जिल्ह्याचं नेतृत्व किंवा या जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाचं नेतृत्व पंकजाताईंकडे आहे. त्यानंतर 2019मध्ये त्या पराभूत झाल्या. त्याच्यानंतर मग धनंजय मुंडे आले. मात्र ही जी सत्ता होती ती मुंडे घराण्याकडे होती, परळीकडे होती, आणि मराठा समाजाला असं वाटलं की जर हे नेतृत्व किंवा वंजारी समाजासाठी एक नेतृत्व आहे, मात्र मराठा समाजासाठी नेतृत्व नाही, आणि मग मराठा समाजाच्या नेतृत्वाची ही जी पोकळी विशेषतः बीडमध्ये भरून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटलांना त्यामुळेच मराठा समाजाचा आणि त्यातही बीड जिल्ह्यामध्ये एवढा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचं तिसरं कारण होतं. तिसरं कारण आहे आरक्षण. होय, मराठा समाजाची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली आहे, आणि त्यातही मराठवाडा हा फार पाठीमागे राहिलेला आहे. मराठवाड्यात परत एकदा जर सगळ्यात मागे राहिलेला जिल्हा कुठला असेल तर तो बीड जिल्हा आहे, आणि बीडमधील मराठ्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. नाही म्हणायला त्या मानाने इतर समाजाची फक्त ओबीसीच नव्हे, मात्र ज्या ज्या समाजांना आरक्षण आहे त्यातल्या काही प्रतिनिधींना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं, काही शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं, त्यांची मुलं शिकली, नोकऱ्या मिळाल्या. मात्र मराठा समाज हा बऱ्याच ठिकाणी डावलला गेला. खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये आणि बीडमध्ये आवश्यकता होती, काही संधी मिळण्याची आवश्यकता होती. मात्र एकतर
मागास जिल्हा आणि त्यातही आरक्षण नसल्यामुळे या ठिकाणच्या मराठ्यांची अवस्था ही स्वातंत्र्याच्या नंतर आणि त्यातही 90च्या नंतर फार दयनीय झालेली आहे. आणि त्यामुळेच जर अशा पद्धतीने कोणी आरक्षण देऊ पाहत आहे, आपला विकास करण्याच्या काही गोष्टी करत आहे, तर त्या व्यक्तीला प्रतिसाद मिळणं हे साहजिक होतं. आणि त्यामुळे सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रतिसाद जर कोणाला मिळालेला असेल तर तो मनोज जरांगे पाटील यांना मिळालेला आहे. माझा चौथा मुद्दा होता तो म्हणजे बीड जिल्हा हा पाटलांचा जिल्हा आहे. होय, खऱ्या अर्थाने जरांगे पाटील आत्ता जरी जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये जरी राहत असतील तरी त्यांचा मूळ जिल्हा हा बीड जिल्हा आहे. गेल्या काही वर्षापूर्वी त्यांचं कुटुंब बीडमधून दुष्काळी भागाला वैतागून किंवा दुष्काळी भागातील शेतीला वैतागून त्यांनी हा जिल्हा सोडलेला आहे. या ठिकाणच्या लाखो कुटुंबांनी यापूर्वी जिल्हा सोडलेला आहे. बीडमधून अनेक कुटुंब ही पुण्यामध्ये गेलेली आहेत, स्थायिक झालेली आहेत. बीडमधली अनेक कुटुंब ही मुंबईला गेलेली आहेत. बीडमधली अनेक कुटुंब ही छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलेली आहेत. आणि बीडमधली अनेक कुटुंब गोदावरी नदीच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी सुद्धा गेलेले आहेत. मग अलीकडचे जिल्हे जर सांगायचे झाले तर गेवराई आहे, माजलगाव आहे आणि नदीच्या पलीकडे जो जालना जिल्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक कुटुंब स्थायिक झालेले आहेत. त्यातलं एक कुटुंब म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंब. मात्र मनोज जरांगे पाटील हे बीडमधले आहेत आणि बीडमध्ये त्यांचा तालुका जो होता तो शिरूर तालुका होता, शिरूर कासार तालुका होता. तेव्हा जरांगे पाटील हे आपला व्यक्ती आहे, आपलं व्यक्तिमत्व आहे किंवा आपल्या जिल्ह्यातील आहेत ही एक भावना लोकांना भावली आणि त्यामुळे सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळण्याचं प्रमाण खूप जास्त झालं. जालना जिल्हा हा त्या मानाने किंवा ते ज्या भागामध्ये राहतात तो भाग थोडासा सधन असल्यामुळे त्या ठिकाणचा प्रतिसाद तर होताच. मात्र खऱ्या अर्थाने गरज कुठे होती तर ती बीडमध्ये होती आणि त्यामुळे मग जरांगे पाटील हे आपल्या जिल्ह्यामधील आहेत, त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे. या भावनेतून त्यांना फार मोठा प्रतिसाद बीड जिल्ह्यामधून मिळालेला आहे. त्यानंतर माझा पुढचा मुद्दा आहे मागास जिल्हा. बीड हा सगळ्यात मागास जिल्हा आहे महाराष्ट्रातील. मी पुन्हा एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की देशातील सगळ्यात मागास प्रदेश कोणता तर तो आहे बिहार. राज्य कोणतं तर बिहार. त्यानंतर महाराष्ट्रातील सगळ्यात मागास विभाग कोणता आहे तर तो आहे मराठवाडा. तो पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही मागे आहे. त्यानंतर कोकण विभागापेक्षाही मागे आहे. त्यानंतर विदर्भापेक्षाही मागे आहे. आणि त्यातही मराठवाड्यामध्ये सगळ्यात मागास जिल्हा कुठला तर तो बीड जिल्हा आहे. एकतर बीडमध्ये पावसाचं प्रमाण फार कमी आहे, पुन्हा पडणारे दुष्काळ, त्याच्यानंतर मध्य भागातून गेलेली एक डोंगर रांग, ज्या डोंगररांगेचं नाव बालाघाट असं आहे. आणि डोंगर रांगेमुळे एकतर शेती कमी झालेली आहे. मग जी शेती आहे ती कोरडवाहू शेती आहे. कोरडवाहू त्यातही पावसाचं प्रमाण कमी आहे, दुष्काळ आहे. अशा 1 ना 2 अशा असंख्य प्रश्न या बीड जिल्ह्यामध्ये आहेत. आणि या सर्व प्रश्नांमुळे बीड जिल्हा हा त्या मानाने फार पाठीमागे राहिलेला आहे. त्यातही बीड जिल्ह्याला पुढे आणण्यासाठी असे काही प्रयत्न झाले का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. बीडमध्ये कुठलीही MIDC आतापर्यंत आलेली नाही. बीडमध्ये अशा पद्धतीने कुठलेही मोठे प्रकल्प आलेले नाहीत. बीडमध्ये अशा पद्धतीने कुठलेही मोठी धरणं निर्माण करण्याचाही प्रयत्न झालेला नाही, ती झालेलीही नाहीत. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडीचा प्रकल्प झालेला आहे त्या पद्धतीने बीडमध्ये एकही प्रकल्प झालेला नाही म्हणायला माजलगावचा एक आहे. मात्र त्याचा फायदा हा फक्त माजलगाव आणि जालना जिल्ह्यासाठी झालेला आहे. बीडसाठी मात्र तो झालेला नाही. बीडमधील गेवराई आणि माजलगाव ही 2 तालुके थोडीशी सधन आहेत. मात्र इतर तालुके हे फार मागे राहिलेले आहेत. आणि मागास जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर कुणी पुढे येत असेल तर त्या व्यक्तीला प्रतिसाद देणं हे आपलं कर्तव्य आहे असं म्हणून सुद्धा जरांगे पाटील यांना बीडमधून फार मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यानंतर माझा 6वा मुद्दा आहे. तो 6वा मुद्दा असा आहे की बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. होय, बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळे कारखाने आहेत आणि त्या प्रत्येक कारखान्यावरती कुठली लोक असतात तर ती बीडमधली असतात. मग ती पश्चिम महाराष्ट्र असो किंवा उत्तर महाराष्ट्र असो किंवा अगदी मराठवाड्यातले सुद्धा काही कारखाने असतील किंवा कर्नाटक राज्यात सुद्धा ही लोक जाऊन ऊसतोडीचं काम करत असतात. ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, जसं की त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. ऊसतोड कामगार जेव्हा स्थलांतर होतात तेव्हा ज्या ठिकाणी जाऊन राहतात त्या ठिकाणचेही प्रॉब्लेम असतात. आणि एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायला हवी की पंकजाताई जेव्हा अशा पद्धतीने ही लोक ऊसतोड तोडण्यासाठी जात असतात तेव्हा त्या
त्या कारखान्यावरती जाऊन किंवा अगदी फडात जाऊन सुद्धा त्या लोकांची विचारपूस करत असतात. मी असं म्हणणार नाही की ते फक्त वंजारी समाजाचीच चौकशी करतात, मी असं अजिबात म्हणणार नाही. त्या सर्व समाजाची दखल घेत असतात, त्या ठिकाणी जात असतात, विचारपूस करत असतात. मात्र ज्या पद्धतीने पंकजाताई येऊन चौकशी करत आहेत त्याच पद्धतीने आपल्याही लोकांनी कुणीतरी एखाद्या नेत्याने येऊन अशा पद्धतीनं चौकशी करावी ही भावना लोकांमध्ये होती आहे. मराठा समाजाचे जे ऊसतोड कामगार आहेत त्यांची ही भावना होती, आजही आहे. नाही म्हणायला आष्टी मतदारसंघाचे जे माजी आमदार किंवा माजी मंत्री सुरेशराव धस हे यांनी अशा पद्धतीने प्रयत्न केलेला होता. ऊसतोड कामगारांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला होता किंवा अगदी फडात जाऊन या लोकांची भेट घेण्याचा सुद्धा त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेला होता. मात्र जे इतर मतदारसंघामधील लोकप्रतिनिधी होते त्यांनी अशा पद्धतीने कुठलाही प्रयत्न केलेला दिसलेला नाही किंवा अशा पद्धतीनं ही लोक त्यांच्या मदतीसाठी गेलेली नाहीत किंवा ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने फार मोठा प्रयत्न झालेला नाही. आणि मग ऊसतोड कामगारांचे असे अनेक प्रश्न असल्यामुळे सुद्धा ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील आरक्षण देऊ पाहत आहेत आणि मी तुम्हाला आरक्षण देऊ शकतो किंवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे, ज्या पद्धतीने ते उपोषण करत आहेत, तर त्यांच्यावरती फार मोठा विश्वास लोकांचा बसला. आणि आपले प्रश्न कोण सोडू शकतो तर माननीय मनोज जरांगे पाटील हेच सोडू शकतात. त्यामुळे ऊसतोड कामगार सुद्धा जर कुणाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले असतील तर ते सुद्धा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. माझा 7वा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की जरांगे पाटील यांना बीडमधून एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याचं अजून एक कारण आहे आणि ते कारण आहे स्वतः पाटील. होय, स्वतः जरांगे पाटील. जरांगे पाटील ज्या पद्धतीने प्रामाणिक आहेत, त्यानंतर खरे आहेत, सत्याला धरून आहेत, ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी या देशामध्ये नव्हे तर देशाच्या बाहेरही काही आंदोलनं सत्याग्रहाच्या माध्यमातून केलेली होती, ती यशस्वी करून दाखवलेली होती, त्याच पद्धतीने जरांगे पाटील सुद्धा जाताना दिसत आहेत. जरांगे पाटील स्वतः प्रामाणिक आहेत. जरांगे पाटील हे सत्याग्रहाच्या मार्गाने जात आहेत. कुठल्याही तोडफोडीची भाषा ते करत नाहीत, कुठल्याही मारामारीची जी भाषा करत नाहीत. अतिशय शांततेने आणि शांततेच्या मार्गाने आपला प्रश्न सोडू शकतात असा विश्वास लोकांचा बसल्यामुळे बीडमधून त्यांना एवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. ही 7 कारणं मी ज्या ठिकाणी मांडलेली आहेत ती फक्त या ठिकाणी आता शेवटी मी वाचून दाखवणार आहे. त्यातलं पहिलं कारण होतं मराठा वंजारी संघर्ष बीडमध्ये आहे का, तर हो 100% आहे. नंबर 2, मुंडे घराणं ज्या पद्धतीने नेतृत्व करत आहे त्यांच्या समाजाला त्याच्यामुळे काही थोडाफार फायदा झालेला आहे. असाच फायदा आपल्याला जरांगे पाटलांमुळे होऊ शकतो असं वाटल्यामुळे मराठा समाजाने जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे किंवा प्रतिसाद दिलेला आहे. तिसरं कारण होतं आरक्षण. ते आपल्याला आरक्षण देऊ शकतात म्हणून सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर पाटलांचा जिल्हा हा बीड जिल्हा आहे. त्यानंतर बीड हा फार मागास जिल्हा आहे, दुष्काळी जिल्हा आहे. माझं 6वं कारण होतं ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, ते कदाचित मनोज जरांगे पाटील सोडू शकतात असं वाटल्याने सुद्धा जरांगे पाटील यांना बीडमधून प्रतिसाद आहे. आणि शेवटचा माझा मुद्दा होता स्वतः पाटील. स्वतः पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ते ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी तिथलं वातावरण हे सभेमध्ये परावर्तित होतं असं जरी म्हटलं तरी सुद्धा चूक होणार नाही. ज्या पद्धतीने पाटील जर रस्त्याला लागले तर मोर्चा होतो आणि उभे राहिले तर सभा होते, अशा पद्धतीचं वातावरण आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत. आणि त्यामुळेच कदाचित जरांगे पाटील यांना फार मोठा प्रतिसाद बीड जिल्ह्यामध्ये मिळत आहे. अशा पद्धतीची 7 कारणं या ठिकाणी मांडली. ती आपल्याला खरोखर जर आवडलेली असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.